प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा आंदोलनात जर दिसला तर खिशात ड्रग्जची पावडर टाकून गुन्हा दाखल करू, जामीनही मिळणार नाही अशी धमकी दिल्याचं व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याची माहिती मिळते। या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं। फिर गया क्या, जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं तुम लोग को कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं तुम लोग को कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। दरम्यान या व्हिडिओनंतर राज ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। बघूया। तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? मग हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी, ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात, परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी। हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं। ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात हे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही। हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे 1 नाही 2 नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत। आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला।